माणसं चालत जातात, वाटा घडत जातात. वाट हे प्रगतीचं प्रतीक. वाट जितकी भक्कम तितकी प्रगतीही भक्कम. कुठल्याही भागातील प्रगती ही त्या भागांमध्ये वाटा किती मळलेल्या आहेत यावरूनच मोजावी. वाटेवरून प्रगतीची चाकं धावतात. पण हे काय? प्रगत युगात जगाशी स्पर्धेच्या गप्पा मारणारे आपण अजून इथे कुठल्या गाळात अडकून पडलो आहोत? ही आमच्या वाटेची अवस्था. इथे पाय टाकला तर गुडघाभर रुतून बसेल, मग माणसं इथून चालतील कशी? आणि याही आधी प्रश्न मनात येतो, या वाटेवरून चालणारी माणसंच आहेत ना? का मग त्यांची जनावरांपेक्षाही हीन अवस्था? गेल्या 35 वर्षात आम्ही फक्त विकास कामांचे फुगे उडवले, मात्र अजूनही माणसांच्या पायाखाली प्रगतीची वाट मळलीच नाही. ही दुरावस्था आहे आपल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाची. इथला बहुतांशी लोकवर्ग हा शेतीशी जोडलेला. शेतात खत न्यायचंय किंवा पिकाची काढणी झाली आणि ते धान्य घरी न्यायचंय तर डोक्यावरूनच ओझी व्हायची, कारण पाणंद रस्तेच नाहीयेत. कृषी प्रधान म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या देशात या मातीतला शेतकरी हा असा जगतो आहे. या रस्त्याची पुरीट पाणंद म्हणून नोंद आहे किंवा आपल्या लोकांना शेतकऱ्यांना पुरीट पाणंद म्हटलं जातं. या रस्त्याला शेतकऱ्यांची येणं फार आहे, परंतु ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. शेतीचं बापूनगर पसार झाल्या ही आजवरची परिस्थिती. काय मिळवलं आम्ही इतक्या वर्षात? पाऊस पडल्यामुळे मोटरसायकल येत नाही, ट्रॅक्टर निघत नाही, काही नाही. त्यामुळे आमचे मागणी आहे सरकारकडे की आम्हाला ह्याची जरा मुरुम करून मिळावी. प्रगतीच्या नावाखाली नेमकं काय दाखवलं गेलं आम्हाला? आणि या परिस्थितीला जबाबदार कोण? असे खूप प्रश्न आहेत ऐरणीवर. मात्र आता वेळ आहे ही परिस्थिती बदलवण्याची. गेल्या कित्येक वर्षातलं चित्र पाहता आमचा बळीराजा या मातीसोबत माती मोल जीणं जगत आलाय. आज तो ऊस पिकवतो, प्रगतीची स्वप्न पाहतो. यामुळेच या भागात साखर कारखानदारी उभी राहते. एकाचं 2, 2चे 4 असे कारखाने वाढत जातात. मात्र म्हणून शेतकऱ्यांची प्रगती होत नाही. जे कारखाने हक्काने ऊस मागायला येतात आणि या ऊसाच्या वाहतुकीसाठी पाणंद विकास करण्याच्या नावाखाली ऊस बिल कपात करून घेतात, त्या निधीतून, हो त्याच निधीतून किती पाणंदी झाल्या आजवर? ही खरंच गांभीर्याने विचार करण्यासारखी बाब आहे. ज्यांच्याकडे मागणी करावी ते मुंबईत सत्तेच्या वाटा मजबूत करण्यामागे आहेत. मग इथल्या वाटांकडे कसं बरं लक्ष देतील? साहेब भेटतच नाहीत. ही शेतकऱ्यांच्या तोंडून येणारी अगतिकता. आता मात्र बदल होतोय. हा बदल कसा झाला हेही समजावून घेण्याची गरज आहे. हा बदल होतो आहे आपल्या हक्काच्या निशिकांत दादांमुळे. इथले पाणंद रस्ते कात टाकतायत. विकासाची खऱ्या अर्थाने पहाट होतीये. दादांनी इथे मातोश्री पाणंद योजना रुजवली आणि रोजगार हमीच्या 85-15 योजनेच्या अंतर्गत या निधीच्या माध्यमातून इथे पाणंद रस्ते तयार व्हायला लागलेत. एकूण 145 किलोमीटर अंतर अशा पाणंद रस्त्यांसाठी 26 कोटी 10 लाखांच्या निधीसाठी निशिकांत दादांनी प्रयत्न केलेत. ज्यांनी आजवर सत्ता उपभोगली ते फक्त आश्वासन देण्यापुरते उरलेत. आणि निशिकांत दादांसारखा माणूस जिव्हाळ्यानं हे माणूस पण जपतो आहे. यातच सारं काही आलं, नाही का?